शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। शिरसाट साहेब, देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात असं म्हणाले की कार्यकर्त्यांनी उदास राहू नये, मी 3 महिन्यात त्यांना सत्ता आणून देतो। निवडणुकीचा हा काळ आहे, विधानसभेची निवडणूक पुढे समोर येते आणि तुम्हाला एक सांगतो की या सरकारने जे काही कामं केलेली आहेत त्याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांमध्ये एक वेगळी आनंदाची एक लाट आहे। महिला भगिनी असेल, युवा वर्ग असेल, शेतकरी असेल, सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा ज्या स्पीडने हे सरकार प्रयत्न करतोय त्याचा परिणाम सर्वसामान्य मतदारावर होतोय। म्हणून त्यांनी जे काही कॉन्फिडन्स दाखवला आहे तो त्या मतदारांच्या विश्वासावर, म्हणून सत्ता ही महायुतीचीच येणार याबद्दल शंका नाही आहे। वाझेंनी काल एक महत्त्वपूर्ण स्टेटमेंट केलेलं आहे। त्यांनी अनिल देशमुखांवरती तर आरोप केलेच, मात्र त्यांना प्रश्न विचारला की और किसी का नाम आप बता सकते हैं जो अब तक आपने किसी का नाम सामने नहीं लिया है। त्यावर वाझेंनी जयंत पाटलांचं नाव घेतलं। अनिल देशमुख आणि जयंत पाटील हे दोघंही वाझेंच्या स्टेटमेंटमुळे चर्चेत आहेत। मुळामध्ये वाजे हा कुणाचा माणूस होता हे कधी कोणी पाहतंय का? वाजेला जेव्हा सस्पेंड केलं होतं त्या टायमाला त्याला उबाटा गटाने शिवसेनेचा उपनेता केला होता आणि तो सेना भवनमध्ये बसायचा, म्हणजे हा माणूस कुणाचा होता? शिवसेनेचा, अर्थात तुमचाच त्यावेळेचा आमचा असतो। आणि आज त्याला भाजपचा प्रवक्ता म्हणायचं? अरे नेमणूक आम्ही केली, सेना भवनमध्ये त्याला कॅबिन आम्ही दिली, त्या कॅबिनमधून तो कारभार चालवायचा। नंतर सत्ता जेव्हा आमची आली उबाटा गटाची आघाडीची, त्या टायमाला त्याला पुन्हा नोकरीवर घेण्याचं काम आम्हीच केलं आणि आज तो आरोपी दिसतो तुम्हाला। म्हणजे वाजे आज काही जरी बोलला तर ते खोटं, परंतु तुमच्याबरोबर होता त्या टायमाला ते खरं। ही जी दुपट्टी भूमिका आहे ना, ही दुपट्टी भूमिका लोकांना कळते। म्हणून वाजेला ज्या ज्या लोकांनी त्रास दिला आहे किंवा ज्या लोकांनी त्याच्याकडून काम करून घेतलं ते आता सगळं उघड होणार आहे। मग त्या जयंत पाटलाचं नाव घेतलं का आणखीन कुणाचं घेतलं हे फक्त सचिन वाजे सांगू शकतो। काल उद्धव ठाकरेंचं पुण्यामध्ये भाषण झालं, त्या भाषणात ते अमित शहांना अहमद शाह अब्दालीचा राजकीय वारसदार असं संबोधलंय। काय भाषण करताय ते? अहो, अब्दाली सर्व त्यांच्या डाव्या साईडला, आज ते सामनामधला फोटो पहा, जे शिवसेना प्रमुखाला शिव्या देत होते, जे शिवसेनेवर टीका करत होते, त्या व्यासपीठावर त्यांच्या डाव्या साईडचा आज सामनाचा फोटो पहा, ते उभे आहेत सन्मानानं। अरे ढेकण्यासारखं जर ठेचायचं असेल तर त्या लोकांना पहिलं चिरडा ना, ज्यांनी शिवसेनेचा सत्यानाश केला आहे, ते सन्माननीय झालेत आणि खरे शिवसैनिक ते खाली आपले मातीवर बसलेलेच आहेत। म्हणून त्यांना अब्दाली म्हणणे, हे करणे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही केलेली ही 4 कामं जनतेला ठासून सांगितली पाहिजे होती, पण केलंच नाही तर सांगतील काय? आणि म्हणून आता हे अब्दाली, हे औरंगजेब, हे फक्त हे टोमणे मारणं यापेक्षा दुसरा उद्योग नाही। हे सगळं जे होतं आहे ना, हे फ्रस्ट्रेशनमुळं होतं। माणसाला फ्रस्ट्रेशन आलं की इतरांना शिवाची लाखोळी वाहणं आणि टाळ्या वाजवल्यानंतर त्यांना असं वाटतं की मी काहीतरी एकदम मोठं भाषण जोरदार केलं आणि टाळ्याचा कडकडाट झाला। सर्वसामान्याला तुमच्या टाळ्याशी काही घेणं नाही, काम करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, ही सर्वसामान्याची भावना आहे। आणि तुम्हाला काम करायचं नाही आणि सत्ता लोकांनी द्यावा अशी जर अपेक्षा असेल तर ती तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही म्हणताय त्यांना फ्रस्ट्रेशनमधून बोलतायत, देवेंद्र फडणवीस म्हणले की ते वैफल्यग्रस्त झालेत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणले की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यामुळे काय नक्की आता काय आहे? आता हे काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊ नये ही भूमिका आमची होती का? ही शिवसेना प्रमुखांची। आज सिल्वर ओकला चक्रा कोण मारतंय? हेच मारतायत ना, ज्यांच्याबरोबर दुश्मनी असायला पाहिजे त्यांच्या गळ्यात गळे आणि ज्यांच्याबरोबर मैत्री असायला पाहिजे त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे हे चाकू घेऊन लागलेले आहेत। म्हणून ही भूमिका लोकांना पसंत नाही आहे। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली की हिरव्या झेंड्याच्या तालावर देवेंद्र फडणवीस नाचतायत, सॉरी उद्धव ठाकरे नाचतायत। अहो, आता जी रॅली निघली लोकसभेच्या वेळेला, पाकिस्तानचा झेंडा, त्याला लागलेला मोठा हार, त्याच्यामध्ये तो मुसा जो गँगस्टर आहे, तो मुसा त्या मिरवणुकीमध्ये, काय तुम्हाला काय लोकांना काय दाखवायचं होतं की हम गँगस्टर के साथ साथ है? मग तुमच्यातून हिंदुत्वाचं आता कुठं राहिला, कुठं आता हे हिंदुत्व तुमचं संपलेलं आहे। आणि असं जर तुम्ही करत असाल तर लोक हे पाहतायत, ज्या पाकिस्तानचा झेंडा, ज्या लोकांनी आज आमच्या सैनिकाला मारतायत काश्मीरच्या हद्दीवर, त्या लोकांचा झेंडा घेऊन जर तुम्ही मिरवणूक काढत असाल ना, लोक तुम्हाला माफ करणार नाहीत। ज्या काही लोकप्रिय योजना सध्या घोषित झालेल्या आहेत त्या योजनांमुळे महिन्याला 7,500 कोटींचा सरकारच्या तिजोरीवर भार येणार आहे। तर हे 7,500 कोटी जमवायचे कसे, असं आव्हान सध्या वित्त विभागासमोर आहे। हे बघा, पैसा कोणाचा आहे? लोकांचा आहे। त्या टॅक्स रूपाने आपण घेतो, तोच आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करतोय। चिंता कसली करता?
जनतेचा पैसा जनतेत जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला विचार करावा लागत असेल, म्हणजे सरकार कसलं. म्हणून आम्ही ज्या योजना जाहीर केल्यात त्यासाठी आम्ही निधी जमा करू. तुमच्या माहिती सांगतो, आमदाराचा सुद्धा विकासाचा निधीसुद्धा कर्टेल केला आहे, परंतु सर्वसामान्य ज्या योजना जाहीर केलेल्या त्यांच्या घरी तो पैसा पोहोचेल याची काळजी सरकार घेते. मनोज जरंगे म्हणतात की 29 तारखेपर्यंत अंतिम निर्णय घ्या आरक्षणावर, नाहीतर 29 तारखेला निवडणुका लढवण्याचा निर्णय घेणार. इतकंच नाही तर त्यांनी इच्छुकांचे अर्जसुद्धा मागवायला सुरुवात केली आहे. हे बघा, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जरांगे पाटलांनी काय करावं हा त्यांचा निर्णय. 29पर्यंत काय करायचं हे सरकारचा निर्णय आहे आणि सरकार त्या पद्धतीने प्रयत्न करतं आहे. असं नाही आहे. मनोज जरांगे पाटलाला माहिती, सरकारने 4 पावलं नाही 10 पावलं पुढं जाऊन कुणबीचे सर्टिफिकेट असतील, 10% आरक्षण असेल, हे सर्व कामं केलेले आहेत. आजही सरकार आपल्या मतावर ठाम आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता ही आमची स्पष्ट भूमिका आहे. यावर इतर आघाडीची एकही नेता बोलणार नाही, पण आम्ही छाती ठोकपणे या समोर जातोय. म्हणून आमच्या भूमिकेला सुद्धा मनोज जरांगेंचं आणि इतर सर्व समाजांचं सुद्धा समर्थन असावं असं माझं मत आहे. आता तुमच्या शीतयुद्धाचा प्रश्न, अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट या दोघांमध्ये शीतयुद्ध आहे अशी चर्चा जोरात आहे. मी शीतयुद्ध वगैरे करत नाही हो. मी शीतयुद्ध करत नाही, मी डायरेक्ट लढाई करतो. मग हे शीतयुद्ध चिमटा घेऊन त्याला करायला लावणं हा प्रकार माझ्याकडे नाही. म्हणून आमचं कोणतंही शीतयुद्ध नाही. मी माझ्या पर्सनल कामासाठी गैरहजर होतो. त्यांना पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे आणि ते आता त्यांचं ते वापर करत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यासाठी आम्हाला एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्यात आम्ही ढवळाढवळ किंवा हेरफेर करत नाही. म्हणून आमचं शीतयुद्ध वगैरे काही नाही आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण तुम्ही म्हणालात की जे काळे झेंडे दाखवले ते मुख्यमंत्र्यांना नाही अब्दुल सत्तारांना दाखवले होते, यातून कुठंतरी त्यांचं आणि तुमचं बिनसलंय हे तर सिद्ध होतं. नाही. हे बघा, त्या सिल्लोड मतदारसंघातल्या काही कार्यकर्त्यांनी काही त्यांच्या मागण्या होत्या, त्या जागेसंदर्भात असतील, इतर काय असतील, आणि ते ऐकावे म्हणून ते काळे झेंडे दाखवले होते. मुख्यमंत्र्याचा निषेध वगैरे त्या ठिकाणी नव्हता हे मी ठामपणे आजही सांगतोय. म्हणून त्यांची भावना मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचावी असा त्यांचा उद्देश असावा. आणि काल अब्दुल सत्तारांनी सांगितलं की विरोधकाला मी जिवंत ठेवत असतो, म्हणून ते जिवंत विरोधक त्यांना ते झेंडे दाखवत असावेत आणि त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आत्ता अंबादास दानवे म्हणाले की जे काही काळे झेंडे दाखवले होते त्यातले अर्धे काळे झेंडे अब्दुल सत्तारांसाठी होते आणि अर्धे काळे झेंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी होते. अर्धे जर अब्दुल सत्तार जे असेल तर उरलेले त्यांच्यासाठी होते. त्यांच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे राजकारण. म्हणून आता त्या कोणाला झेंडे दाखवले याचा वादात आम्ही पडणार नाहीत, परंतु असलेले त्यांच्या काही मागण्या आहेत, मुख्यमंत्री त्याकडे लक्ष घालतील. पण अब्दुल सत्तारांमुळे जे काही काळे झेंडे घडण्याचं वगैरे दाखवत आहे त्याची किंमत शिंदे गटाला मोजावी लागते. नाही, असं काही होणार नाही. माझ्या मतदारसंघामध्ये मी जर काही चुकीचं काम करत असेल तर हे लोक माझ्या विरोधात आहेत, ते मुख्यमंत्र्याच्या विरोधात जाणार नाहीत. पर्सनली त्या माणसाच्या विरोधात असतात. तेवढ्या एका जागेपुरता तरी परिणाम होईल? नाही, मला वाटतं विरोधक प्रत्येक ठिकाणी असतात. त्या ठिकाणी विरोधक असेल आणि त्याचे जे काय मागण्या असतील ते पालकमंत्री अब्दुल सत्तारनी. तुम्ही शीतयुद्धात पण अब्दुल सत्तारांना सावरून घेत आहे? नाही, आता काय, त्याचं मतदारसंघाचं काम आहे ना, तर त्या मतदारसंघाचे पालकमंत्री तेच आहेत, आमदार ते आहेत. मला वाटतं ते त्यांच्या काही मागण्या असतील त्याचाच ते सहानुभूतीपूर्वक विचार करतील आणि ते सोडवतीलही. तर होते संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.